नमस्कार, मी दीपाली जगताप पाटील. झी24 तासच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण एका अशा तरुण मुलीला भेटणार आहोत जिने केवळ वेगळं स्वप्न पाहिलं नाही तर ते प्रत्यक्षात खरं करून दाखवलं. एक अशी मुलगी जिने करिअर म्हणून असा खेळ निवडला जो भारतात यापूर्वी फक्त मुलंच खेळत होती. आपण भेटणार आहोत भारतातली पहिली आणि एकमेव सुमो पहलवान हेतल दवे हिला. Push me and I push you right back. I'm Hetal Dave and I'm India's first female sumo wrestler. They say sumo wrestling is only for men. Why? I have represented India at Estonia, Finland, Poland and Chinese Taipei. It's really tough in the ring, but it's way tougher outside. I want to make the fight easier for other girls. I want them to know there are others in the club. वाव हेतल, तू खूप खरंच वेगळं आणि चॅलेंजिंग फील्ड निवडलंयस. सगळ्यात पहिला तुला प्रश्न की असा आजपर्यंत हा खेळ फक्त मुलं खेळत होती भारतामध्ये, तुला का असं वाटलं की तू हे करू शकशील किंवा तुला हे करायचं आहे? मला लहानपणीपासून काहीतरी डिफरंट करायची आय वॉज व्हेरी फोकस्ड इन टू डुईंग समथिंग व्हेरी डिफरंट. आणि ही गेम जी होती ती इंडियामध्ये एवढी डेव्हलप नव्हती पहिले पण, आणि कोणी फिमेल करत आहे कधी ऐकलं नव्हतं. आणि दॅट इज वाय आय वॉन्टेड टू डू दिस गेम मोर. इट अट्रॅक्टेड मी. पहिल्यांदा तू हा गेम कधी बघितलास आणि तुला असं क्लिक झालं की मला हे शिकायचं आहे किंवा मला? मी आय मीन वेन आय वॉज स्मॉल, लहानपणीपासून बघतीये पण इंडियन कोणी करताना मी बघितलं नव्हतं. इंडियन मी बघितलं when I was I think in 9th 10th standard. तेव्हा बॉईज ते प्रॅक्टिस करायला आमच्या क्लबमध्ये ते येत होते आणि आम्ही त्यांचे पार्टनर बनवून वी यूज टू फॉल. काय करायचं, धक्का कसं, पुल कसं करायचं, कसं उचलून जमिनीवर पाडायचं अँड एव्हरीथिंग. अँड दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. एकदम इट वॉज व्हेरी डिफरंट, समथिंग व्हेरी डिफरंट अँड दॅट कॉट माय अट्रॅक्शन. आता जेव्हा तू आहेस तर काय डिफिकल्टीज आहेत एक मुलगी म्हणून या गेममध्ये? डिफिकल्टीज काहीच नाही आहे. आय मीन टिल यू टेक इट ॲज अ डिफिकल्टी देर इज नो डिफिकल्टी. बस आय डोंट हॅव एनी फिमेल पार्टनर इन इंडिया. कोणी फिमेल पार्टनर नाही माझ्याकडे इंडियामध्ये. आणि मी आय मीन आय एम यूज टू प्रॅक्टिसिंग. मी माझ्या भावासोबतच प्रॅक्टिस करत होती. तो ते मला काही ते एवढं डिफरंट वाटत नाही. बट आणि एक सर्वात मोठी डिफिकल्टी आहे स्पॉन्सरशिपची. बिकॉज गव्हर्मेंट रिकग्नाइज नाही. म्हणून जे पण तुम्ही कॉम्पिटिशन जिकडे खेळायला जातात तुम्हाला तुमचे ओन स्पॉन्सर्स, आय मीन यू हॅव टू बेअर युअर ओन स्पॉन्सरशिप. आणि एव्हरी टाईम गोईंग फॉर अ स्पॉन्सर यू कॅन नॉट पे फ्रॉम युअर पॉकेट. तुम्ही स्वतः. तू पहिल्यांदा कुठे खेळलीस आणि तू अशी एस्टॅब्लिश झालीस की भारताला तू प्रतिनिधित्व केलंस भारताचं? मी फर्स्ट कॉम्पिटिशन खेळली होती 2008मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप्स. आणि तिकडे मी फर्स्ट टॉप 8मध्ये होती. आणि म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं वर्ल्ड गेम्ससाठी, विच आर इक्विव्हॅलंट टू ओलम्पिक्स. जे गेम्स ओलम्पिक्समध्ये नाही आहे त्यांचं वर्ल्ड गेम्स होतं. आणि तिकडे पण मी टॉप 8मध्ये होती. आणि त्या आफ्टर दॅट कॉम्पिटिशन पीपल आय मीन थोडं लोकांना ते कळायला लागलं की इंडियामध्ये पण कोणी सुमो रेसलिंग खेळत आहे आणि कोणी फिमेल मुलगी आहे. तर कसं वाटलं की जेव्हा तुला बोललं जातं की भारताची पहिली आणि एकमेव मुलगी आहे जे सुमो पहलवान आहे? आय फील व्हेरी प्राऊड. आय एम व्हेरी हॅपी. मी खूप खुश आहे मी जे पण करत आहे आणि मी पुढे पण करणार. माझे खूप मोठे एम्स आहे. मी ते पूर्ण
करण्याची कोशिश आय मीन आय विल ट्राय माय बेस्ट दॅट आय डू दॅट. हेतलचा भाऊ पण आपल्या सोबत आहे, एकमेव असा मुलगा ज्याच्या सोबत हेतल सराव करू शकते. तू काय सांगशील? सगळ्यात आधी तुझी बहीण आहे ती अशा ऑड फील्डमध्ये एखाद्या भावाने विरोध केला असता, पण तू ते स्वीकारलंस, तू ते तिला प्रोत्साहन देखील तू देतोस. काय सांगशील? आय एम व्हेरी प्राऊड की माझी बहीण आज ह्या लेवलला पोचली आहे आणि लोक त्याला मेंटॉर बनवत आहेत, लहान मुलं त्याला मेंटॉर बनवत आहेत. तर ती फिलिंग जे भेटतं ना आपल्याला, ती फिलिंग एक स्पोर्ट्समॅनलाच माहीत आहे की ते फिलिंग कशी असते आणि ते आम्ही फील करतो. आता तुझं जे आयुष्य आहे खेळासाठी त्याच्यामध्ये तो तुझा पार्टनर आहे, तर त्याच्याविषयी काय सांग? असं म्हणतात ब्रदर्स अँड सिस्टर्स आर पार्टनर फॉर लाईफ, यू नो, फ्रेंड्स, बेस्ट फ्रेंड्स फॉर लाईफ अँड पार्टनर्स इन क्राईम. तो ते सगळं हेच आहे. वी आर पार्टनर्स इन क्राईम. आय डोंट हॅव मेनी फ्रेंड्स, माझे एवढे फ्रेंड्स नाही. तर काही पण माझी सिक्रेट असते मी ह्याला सांगते, ह्याची सिक्रेट्स हे मला सांगतो. तो वी हॅव दॅट अ बॉन्डिंग, अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्डिंग. हेतल, आता कुस्ती या करिअरमध्ये किंवा तू पहलवान आहेस, तू पुढे काय स्वप्न पाहिलंयस यापुढे? माझा मेन एम आहे की मी अजून खेळत राहावी, स्टॉप नाही व्हायचं. मला कॉम्पिटिशन्स खेळायचे आहेत. जेपर्यंत माझी बॉडी मला अलाव करते त्यापर्यंत मला खेळायचं आहे आणि त्याच्यासोबत मला एक अकॅडमी सुरू करायची आहे जिथे मी आय वॉन्ट टू स्टार्ट विथ द अंडर प्रिव्हिलेज्ड किड्स फर्स्ट, ज्यांना मी ट्रेनिंग देऊन, यु नो, ट्रू टॅलेंट ज्यांच्याकडे असते ते ट्रू टॅलेंट मला शोधून आणि त्यांना पुढे घेऊन जायचं आहे. तर ते मला, दॅट इज माय मेन एम, मेन गोल इन लाईफ. हेतलने करिअर कसं घडवलं, तिला आपल्या करिअरविषयी काय वाटतं हे आपण ऐकलं, पण तिच्या भावाला देखील काय वाटतं, तिचा भाऊ कसा तिला पाठिंबा देतो, सपोर्ट करतो ते पाहिलं. पण आईवडिलांचा पाठिंबा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. मित्रमैत्रिणींच्या सराउंडिंगमुळे किंवा मित्रमैत्रिणींमुळे करिअर घडवण्यात तिला मदत झाली का, हे सगळं पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. हेतल दवे सध्या आपल्या सोबत आहे आणि अशा निराळ्या आणि एवढ्या आव्हानात्मक फील्डमध्ये करिअर घडवायचं म्हणजे घरातल्यांचा पाठिंबाही तितकाच महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच आपण आलोय हेतलच्या घरी, तिथे वडील सध्या आपल्या सोबत आहेत. हेतल, सगळ्यात आधी की घरातल्यांचा सपोर्ट खूप महत्त्वाचा राहिला असेल यामध्ये, तर त्याविषयी काय सांगशील? आय वॉज फॉर्च्युनेट टू हॅव अ फॅमिली विच इज, यू नो, व्हेरी सपोर्टिव्ह. मी ब्राह्मण मारवाडी कम्युनिटीमधून येते. तिथे गर्ल्सला एज्युकेशन म्हणजे, यु नो, 10th आणि 12th पर्यंत इट्स इनफ फॉर देम. सो अँड कमिंग इन टू अ स्पोर्ट्स खेळायचं आणि त्यामध्ये पण, यु नो, रेसलिंग करायचं म्हणजे इट्स अ व्हेरी बिग थिंग फॉर मी अँड माय कम्युनिटी. खूप ऑड करिअर आहे तिचं, तर कसं तुम्ही हे सगळं स्वीकार केलं? सुरुवातपासून एक एम होता की मुलांनी काहीतरी वेगळं करायचं. त्यासाठीच मी त्यांना जुडोमध्ये टाकला होता आणि जुडोचा कॅरियर त्या लोकांनी घडवला स्वतःने. जुडोमध्ये ते चांगले खेळले, पुढे गेले आणि त्याच्यानंतर सुमोची प्रॅक्टिस ते बघत होते पोरं. जेव्हा आमच्या तिकडे क्लबमध्ये सुमोची प्रॅक्टिस करायला येत होते तेव्हा या लोकांनी बघितलं आणि त्यांचे पार्टनर झाले. त्या लोकांना प्रॅक्टिस करायला देत होते. प्रॅक्टिस करत देताना ह्याला आलं की नाही, मला ते हे करायचं आहे, मला जायचंच आहे. म्हणलं ठीक आहे, एक वेगळं आहे. पालक म्हणून किती अडचणी तुमच्या समोर आहेत? इंडियामध्ये सुमो आहेतच नाही. थोडेसे मुलं इंटरनॅशनल खेळायला जातात, तिथे काही फॅसिलिटीज नाही, कोणी समजत पण नाही काय सुमो आहे ते. सुमो म्हणजे ते मोठे मोठे एकच गोष्ट आहे. तर ते हे मोठे मोठे नाही, ह्याच्यामध्ये पण कॅटेगरीज आहेत. हे लोक खेळतात ते दुसरं
सुमो आहेत ते प्रोफेशनल्स आहेत, जे लोक खेळतात ते. हेतलची आई सुद्धा आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी देखील आपण गप्पा मारणार आहोत. त्या किचन मध्ये आहेत आणि हेतलला आपण किचन विषयीच विचारणार आहोत. हेतल, तू पहलवान आणि हे सगळं करते, तर जनरली असं वाटत असेल की तुला काही आवडत नसेल किंवा किचन पासून तू जरा लांब बसशील, तर काय सांगशील? नाही नाही, मी करते कुकिंग आणि मी आय डू कुकिंग, आय लाईक कुकिंग आणि मला टाईम भेटत नाही, बट आय रिअली टेक आउट टाईम. पण तुला आवडतं? या, मी आय लव्ह कुकिंग. काय काय करते तू? मी पूर्ण जेवण बनवते. हो, पूर्ण जेवण बनवते. ओके ओके ओके. काकू, काय सांगाल हेतल विषयी? काय वाटतं तुम्हाला? एकदम ऑड फील्ड मध्ये ती आहे. नाही, असं काय ऑड वाटत नाही आम्हाला, कारण की आम्ही पहिल्यापासूनच त्याला हे केलं आहे, मतलब मोटिवेट केलं आहे की तू स्पोर्ट्सवाली आहे, तर तू जे तुला पाहिजे ते करू शकते. आमचा म्हणजे आमच्या विरोध नाही, रिस्ट्रिक्शन नाही. हां, हेतल विषयी असं काय आहे जे तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं? मला सगळंच आवडते, कारण की माझी मुलगी म्हणजे कोणती पण आई असू द्या, आईला स्वतःची मुलगी चांगलीच वाटते, पण माझी हटून आहे, थोडी वेगळी आहे. हां, तिने फील्ड पण वेगळं म्हणजे हे केलं आहे आणि आम्ही तिला मुलगी नाही, मुलगा म्हणून मोठी केली आहे. हा आमचा दुसरा मुलगाच आहे. घरातली मुलगी नाही तर घरातला मोठा मुलगा आहे, अशाच हेतल दवेच्या आईच्या भावना आहेत. आणि हेच खरं आहे की एक सामान्य मुलगी जशी असते तशीच हेतल आहे, फक्त तिची स्वप्न वेगळी आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी तिला संपूर्ण तिच्या कुटुंबाचा पाठिंबा आहे. कुस्तीसाठीचा सराव, जुडोसाठीचं प्रशिक्षण आणि घरातल्यांना काहीसा वेळ दिल्यानंतर हेतलची संध्याकाळ जाते आपल्या खास मैत्रिणींसोबत आणि त्याच मैत्रिणी सध्या आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. काय सांगशील, जेव्हा हेतल विषयी तुम्ही ऐकता तेव्हा काय वाटतं? आम्हाला खूप अभिमान वाटते की आमची लहानपणीची मैत्रिणी इतकी फेमस झाली. एक असं स्पोर्ट्स तिने घेतलं आहे जे एकदमच वेगळं आहे. पीपल डोंट युजली चूज दिस, सो द ओनली सुमो रेसलर फ्रॉम इंडिया. आम्हाला खूपच गर्व वाटते, खूपच अभिमान वाटते. तुम्ही लहानपणापासून हेतल सोबत आहात, तर काय सांगाल की लहानपणापासून हेतल कशी होती? म्हणजे तुम्ही लहानपणी खेळत असाल तर खेळामध्ये हेतल काय निवडायची आणि तुम्ही काय निवडायचा, त्यावरून कधी तुमचे आर्ग्युमेंट्स झाले का? ती ऑलवेज स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज चूज करायची. काहीतरी असं बसण्याचे गेम असल्यावर तर तिला नाही मजा येणार, काहीतरी ॲक्टिव्ह पाहिजे आम्हाला. अँड शी स्टील द सेम. हेतल विषयी ऐकल्यावर कसं वाटतं? किंवा आम्ही खूपच गर्व आणि अभिमान फील करतो कि ती जे बचपन में जो सोचा था उसने वही साकार किया. बस तो बचपन से हेतल ऐसी. हाँ, स्पोर्ट्स में उसका बहुत 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 इंटरेस्ट था. और क्या बताएंगे हेतल, तू काय सांगशील की मैत्रिणींसोबतचा वेळ तुझा कसा जातो? कारण एरवी तू प्रॅक्टिसमध्ये बिझी असतेस किंवा तू जुडोचे क्लासेस घेतेस, जेव्हा मैत्रिणींसोबत असते तेव्हा हेतल कशी असते? मी खूपच डिफरंट. there is another phase when I am with my friends. Friends are always called as stress busters. So you know, whenever you come out with your friends, you are totally different and very free. आणि खूपच एकदम कूल आणि यु नो काही टेन्शनच नसते असं. इट्स लाईक व्हेरी कूल टाइम विथ फ्रेंड्स. कोणती अशी आठवण तू सांगशील की ती एक युनिक आहे हेतल सोबत? अगर हम ऐसे कभी रास्ते में जा रहे हैं और कोणीतरी ने आपला छेडलं की काहीतरी बोललं तर युजली गर्ल्स गेट स्केर्ड. आम्हाला भीती वाटते. ती सीधा जाऊन बोलून येशील काय असं नाही बोलायचं. दॅट डिफेन्स साइड कम्स आउट. पहलवान मुलीसोबत चालताना भीती एक्झॅक्टली ती तुम्हाला सेफ फील करणार की हा माझ्याशी कोणी आहे जे काहीतरी गडबड झाली तर ती हँडल करू शकते. हेतल, शेवटी तू काय सांगशील इतर मुलींना? कारण तुझ्या मैत्रिणींसाठीच तू एक प्रेरणादायी ठरतेस, तर ज्या इतर मुली आहेत त्यांना तू काय सांगशील? मी त्यांना एवढंच, आय जस्ट वॉन्ट टू से दॅट whatever you do in your life,
जे तुम्हाला जे काही पण करायचं असेल, डू इट. करा तुम्ही डोंट लुक ॲट युअर कम्युनिटी, डोंट लुक ॲट युअर सराउंडिंग, डोंट वेट फॉर एनीबडी. तुमच्या जे तुमच्या मनात असेल तुम्ही ते करा. आणि जर तुम्ही तुमच्या मनाचं कधी पण केलं, इट्स गोना टेक यू फॉरवर्ड. नथिंग विल स्टॉप यू देन इफ यू आर डिटरमाइंड अँड इफ यू आर फोकस्ड टुवर्ड्स इट. एक सामान्य मुलगी पण तिने एक वेगळं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न तिने पूर्ण करून दाखवलं. पण त्या स्वप्नात जगण्यासाठी, त्या स्वप्नाचा आनंद घेण्यासाठी तिला किती मेहनत करावी लागते हे आपण सगळ्यांनी पाहिलं. पण हेतलने एक नवीन सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीत कोणत्याही मुलीला जर सुमो पहलवान बनायचं असेल तर हेतलची ही मेहनत तिला नक्कीच बळ देऊन जाईल. नवदुर्गामध्ये आज इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.